कोणतीही परिस्थिती बदलायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. आपल्या सभोवतालची सिस्टीम व्यवस्था खराब आहे, त्याला दोष देऊन उपयोग नाही. नियमित अभ्यास आणि मेहनत यामुळे तुमची परिस्थिती बदलते, असा सल्ला ठाणे महानगरपालिका उपायुक्त मिताली संचिती यांनी एका कार्यक्रमात दिला आहे. ठाणे महापालिका व रोटरी क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या AC रेफ्रिजरेटर वॉटर कूलर या उपक्रमांच्या दुरुस्तीचं प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. नौपाडा येथील पालिका शाळा क्रमांक 19 येथील रोटरी सेंटरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे महापालिका, रोटरी क्लब ऑफ लेक सिटी, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ व ब्ल्यू स्टार कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महापालिका शाळा क्रमांक 19 विष्णुनगर ठाणे येथील स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 11 मुलांनी प्रशिक्षण पूर्ण केले. 3 महिन्याचे हे प्रशिक्षण पूर्ण मोफत आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना नोकरी व व्यवसायासाठी देखील रोटरीतर्फे सहकार्य केलं आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिस्ट्रिक्ट 3142 चे प्रांतपाल हर्ष माकोल, प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षण उपायुक्त मिताली संचिती, ठाणे महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी बडे, ब्ल्यू स्टार ट्रेनिंग सेंटरचे मॅनेजर हरीश उपस्थित होते. तसेच यावेळी प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, माजी प्रांतपाल डॉक्टर मोहन संदावरकर, रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीचे अध्यक्ष सुरेश कल्याणकर, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्ष श्रीमती ममता वंजानी, जगदीश चेलारमानी, प्रशांत पात्रा, मेधा जोशी, देवयानी वेद, सुनील सोमन, राजेश परांजपे, नियोजित अध्यक्ष निशा कपिला, यतीन कोळंबेकर, अमोल नाले आणि अनेक रेटेरियन्स यावेळी उपस्थित होते. रोटरी क्लब आणि ब्लू स्टार लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने आज वोकेशनल ट्रेनिंगची फर्स्ट बॅच AC टेक्निशियनची पासआउट झालेली आहे आणि त्यांचं कॉन्व्होकेशन आता नुकतंच पार पडलेलं आहे. ही 10 मुलं आता व्यावसायिक क्षेत्रात उतरतील आणि त्यांना रोजगाराची संधी यामुळे प्राप्त झालेली आहे. रोटरीच्या या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देते. पुढच्या बॅचला असाच प्रतिसाद मिळेल आणि अधिकाधिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी आशा करते. शुभेच्छा देऊन मी थांबते. धन्यवाद. खूप खूप शुभेच्छा. रोटरीचे असे वेगवेगळे उपक्रम हे नेहमीच चालू असतात, ज्याच्यामुळे हे समाजकार्यासोबत अर्थार्जनाच्या संधी या उपक्रमामुळे मुलांना मिळतात, युवकांना मिळतात आणि आजकाल जे बेरोजगारी वाढतीये त्यामध्ये हा उपक्रम एक आशेचा किरण म्हणून बघता येईल. नमस्कार दोस्तों, मैं डिस्ट्रिक्ट गवर्नर हर्ष मकोल, डिस्ट्रिक्ट 3142 से आज आप सब लोगों को बताना चाहता हूं कि 3 क्लब थाने एरिया की, दैट इज रोटरी क्लब ऑफ थाने ग्रीन सिटी, रोटरी क्लब ऑफ थाने नॉर्थ एंड रोटरी क्लब ऑफ थाने लेक सिटी, ये तीनों ने मिलके एक वोकेशन सेंटर स्टार्ट किया है यहीं थाने के अंदर, जो कि आप बोल सकते हो थाने रेलवे स्टेशन से थोड़ी ही दूर के ऊपर है. यहाँ पे इन लोगों ने ब्लू स्टार जो कंपनी है उसके साथ टाइप किया और CSR के थ्रू ये लोग अपने क्या बच्चे लोगों को ट्रेन करके उन लोगों को एजुकेट करेंगे AC रिपेयरिंग का नॉलेज देने के लिए. मेरा यही आप सब लोगों से निवेदन है कि अगर आपके पहचान में कोई भी दोस्त हैं या आपके पहचान में कोई बच्चे हैं जो कि इसके अंदर इसका लाभ उठा सकते हैं, यहाँ पे आएँ वो बच्चे और इसका पूरी तरह से लाभ उठाएं. हम यहाँ पे आप सब लोगों को सपोर्ट करने के लिए बैठे हैं और हम यही चाहते हैं कि बच्चे लोग ज़िंदगी में आगे बढ़ें और कुछ नई मुकाम तक पहुँच सके. थैंक यू. बस यही चाहता हूँ कि आप मदद करेंगे. नमस्कार, मी कॅप्टन सुरेश कल्याणकर, रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटीचा सध्याचा अध्यक्ष. आज इथे आपण आमच्या पहिल्या स्किल सेंटरची जी बॅच निघाली आहे AC कोर्सची, त्याच्या कन्व्होकेशनसाठी इथे आलो आहोत. आज इथे आपण 10 मुलांना इथून पासआउट केलं आहे. हे मुलं इथे फ्रीमध्ये यांनी सगळं शिक्षण घेतलं आहे. हा कोर्स फ्रीमध्ये झाला आहे. या कोर्सचा पुढाकार रोटरी क्लब ऑफ ठाणे ग्रीन सिटी, रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ यांनी मिळून केला आहे. याला साथ दिली आहे ब्लू स्टार कंपनीने. त्यांच्या मदतीने, त्यांच्या CSRमुळे आज हा प्रोग्राम झाला आहे आणि याच्यात सगळ्यात मोठं सहकार्य म्हणजे ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं आहे. त्यांची ही जागा आहे स्कूल 19 आणि इथे आज हे मुलं पासआउट झाले. Good evening. My name is Prashant Patra and I am the immediate past president of Rotary Club of Thane Green City. This initiative of doing skill development for the underprivileged children was initiated last year, and I'm happy to announce that 10 of the students have cleared the exams
we had a convocation today to hand over the certificates to them. Most of them are likely to get employed very soon, and we hope to continue with this scheme of skilling the underprivileged children over the years, so that more and more employment can be generated for these weaker sections. मी ममता वंजानी, प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ. आज आमच्या इथे एक कार्यक्रम झाला ज्याच्यात आम्ही स्किल डेव्हलपमेंट सेंटरचा फर्स्ट बॅच, आज ग्रॅज्युएशन सेरेमनी होती त्याची, आणि आम्हाला खूप आनंद आहे बिकॉज वी आर नॉट जस्ट, इट वॉज नॉट जस्ट अ कॉन्वोकेशन, इट वॉज लाईक अ बिल्डिंग कॉन्फिडन्स अँड ब्रिंगिंग चेंज इन द कम्युनिटी. तर आम्ही ब्लू स्टार सोबत पार्टनर करून इथे रोटरी सेंटर विष्णुनगरला हा फुल कोर्स केला फ्री ऑफ कॉस्ट, आणि इथून खूप सारे जे पासआउट झाले आहेत त्यांना आम्ही जॉब्स पण ऑफर करणार आहोत. सो दिस इज अ वंडरफुल अपॉर्च्युनिटी. याचाच दुसरा कोर्स आता लवकरच लॉन्च होत आहे. तर कोणालाही इंटरेस्ट असेल तर प्लीज इथे रोटरी सेंटर विष्णुनगरला या आणि अभिषेकला कॉन्टॅक्ट करा आणि तुमची माहिती द्या. आम्हाला खूप आनंद होईल to have more and more candidates for this course and bring a change and secure the future of younger kids. Thank you. Hi, my name is Hari. I am from Blue Star, and it's my pleasure to be here today on the first batch of convocation of the students who are coming out of this Rotary Club SDC Center, and it gives me immense pleasure to be here on this convocation day. And definitely I thank Rotary Club for this to making it happen. Unless with Rotary Club support, definitely it wouldn't have been possible. even though we have set up the lab, skill development center lab for Rotary Club, but they took the initiative and did a lot of things in getting the students and bringing them here and giving them all the facilities. Of course, we have given the technical part of it, but again they did their bit also to ensure that this happened. And I'm very happy to be here today and facilitate the students on their convocation day. Definitely this will give them a very good journey in their future, and as they have been certified as room air conditioner technicians now, this will definitely pave them a very good path for them in the future. By wishing them all the best, I take sign off here. मी मेधा जोशी, मी सध्या इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट आहे रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थची, आणि आता मी सध्या रोटरी सेंटरमध्ये उभी आहे, जे आम्ही मागच्या वर्षी स्थापित केलं होतं. या रोटरी सेंटरमध्ये आम्ही एक स्किल डेव्हलपमेंट नावाचं एक हॉल तयार केला ब्लू स्टार या कंपनीच्या आधारे, जिथे आम्ही AC आणि रेफ्रिजरेशन टेक्निशियन कोर्स चालू केला. जिथे ब्लू स्टारचे जे ट्रेनिंग ऑफिसर्स आहेत त्यांनी यावर्षी जवळजवळ 11 स्टुडंट्सना आम्ही त्या कोर्समध्ये ट्रेनिंग दिलं, आणि आता ते सगळे पासआउट झालेले आहेत. आणि आज आम्ही त्यांच्यासाठी कॉन्वोकेशन ठेवलं होतं. सर्टिफिकेट्स आणि T-शर्ट्स असं ह्याचा वाटप त्यांच्याबरोबर केला, आणि त्यांच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी त्यांना चांगली नोकरी मिळावी किंवा त्यांनी स्वतःचं काहीतरी उद्योग चालू करावा, अशा रीतीने आम्ही त्यांना हा कोर्स रोटरीतर्फे देण्यात आला. आणि आता यापुढे पण आम्ही देत राहू. तर आम्ही सगळ्यांना म्हणजे हे प्रचार करतो की ज्यांना हा कोर्स करायचा असेल त्यांनी अवश्य यावं, कारण हा कोर्स फ्री ऑफ कॉस्ट आहे. इथे रोटरी सेंटर विष्णुनगर ठाणे नौपाडा एरियामध्ये हा सेंटर आमचं स्थापित आहे. तिथे यावं, रजिस्ट्रेशन करावं आणि या 3 महिन्याच्या कोर्सचा अगदी उपभोग घ्यावा, ज्याने तुम्हाला तुमच्या आयुष्यात चांगलं नौकरी वगैरे मिळू शकते. मेरा नाम इल्मुद्दीन रफ़ीउद्दीन बेलदार है. मैं यहाँ पर रेफ्रिजरेशन एंड एयर कंडीशनर का कोर्स किया हूँ. इसके अंदर मुझे डीप फ्रीज़र, इन्वर्टर AC, स्प्लिट AC, इन सब के बारे में जानकारी प्राप्त हुई है. इसकी वजह से मैं कोई भी कंपनी में भी जॉब कर सकता हूँ. इसके लिए मैं तहे दिल से ठाणे ब्लू स्टार और रोटरी क्लब म्यूनसिपल कॉरपोरेशन का तहे दिल से धन्यवाद करता हूँ.